गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्लामी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प मजबूत आरसीसी फ्रेम रचना पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स सुशोभित प्रवेश कक्ष सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र एव्ही चार्जिंगची सोय सोलर वॉटर यंत्रणा प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय इस्लामी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असलेल्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 76 नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार होते. मात्र आता सुनावणीसाठी खरातला न्यायालयात आणले जाणार नाहीये. न्यायालयात हजर न करता ऑनलाईन पद्धतीने सुनावणी घेतली जाणार आहे. भोंदूबाबा अशोक खरातच्या जीवाला धोका असल्याने SITने न्यायालयाकडे ऑनलाईन सुनावणी करण्यात यावी अशी विनंती केली होती. खरातच्या सुरक्षितेच्या कारणास्तव न्यायालयाने SITची विनंती मान्य केली आहे. पहिल्या गुन्ह्यातील पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर अशोक खरातला बुधवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र तपास अधिकाऱ्याने लैंगिक अत्याचाराच्या दुसऱ्या गुन्ह्यात त्याचा ताबा मिळवण्याची विनंती अर्ज सादर केला. त्यानंतर न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर अशोक खरातला मध्यवर्ती कारागृहातून पुन्हा SITच्या पथकाने ताब्यात घेतलं. आज न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र खरातच्या सुरक्षितेच्या कारणास्तव न्यायालयात ऑनलाईन पद्धतीने सुनावणी होणार आहे. SITने न्यायालयाला सुरक्षिततेच्या कारणास्तव ऑनलाईन सुनावणी घ्यावी असे पत्र दिले होते. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.